सकाळ शाबूच्या पापड्या करून घेतल्या, कारण शाबूची ऑर्डर होती. शाबूच्या पापड्या झाल्या आणि खूप म्हणजे खूप ऊन लागते. उन्हामुळे आज सकाळ 7 वाजता पोरं शाळेत गेली होती, डबा नव्हता त्यांचा करायचा, त्यामुळे आज उन्हाचं काम उरकून घेतले. पण ज्वारी दळायची राहिलेली आहे. आता धुणं भांडी सगळं झाले, तर म्हणजे चला अनारशाचं पीठ भिजवून ठेवलं होतं, ते म्हणजे ते तळावे आणि पुन्हा मग ज्वारी दळायची. तर मी हे अनारसे केले. तर अनारशाला ना 4 दिवस तांदूळ भिजू घालावं लागतं, पुन्हा पीठ 2 दिवस. आणि अनारसे असे झालेत, छान जाळी पण त्यांना पडली. तर गुळ ह्याला तुम्ही म्हणताल असं हे का झालं, तर गुळ मी कोणता वापरला माहिती का तुम्हाला? गिरायकाला द्यायच्यात का आपल्याला? हो, करून पण मिळते अनारसे. आपल्याला केल्यात ना ते आपल्याला केले. आणि अनारशाचा चॉकलेटी कलर का आला म्हणताल तुम्ही? अनारसे तळते तर हा गुळ वापरलेला आहे मी, चॉकलेट काळा गुळ आहे हा. तर डीप बीप नाही, गावरान. हा कोणताही काही तो गुळ आहे त्याच्यामुळे ते असा अनारसे कॉफी कलर चॉकलेटी झालेला झाले. पप्पाने आणलं. पप्पाने आणलेलं. तर इकडे पण येते करायचं पण आपण असं थोडं तेल घेऊन असं तेल भाजावं लागतं. जाळी छान पडली आणि पीठ पण छान फुगलं. कोणाला अनारसे हवे असतील तर अनारसे खूप लेट भेटतील, कारण त्याला 4 दिवस भिजू घालावं लागतं, पुन्हा पीठ 2 दिवस भिजू, म्हणून 7-8 दिवस लागत. अनारशाला 7-8 दिवस लागतात. 10 दिवस तर सोडून द्यायचे. आणि पीठ भिजायला पण छान अशी जाळी पडली तर अनारसा छान लागतो खायला. चिम्या गेला गावाला, पण हा चिम्या बारशीला गेला. अनारशाचं लय काम असतं, बिघडले तर बिघडले ना, आले तर आले छान होतं. छान अशी जाळी सुटलेली आहे, छान जाळी पडलेली आहे. केलं तुम्ही, चला करून तरी बघावं. मला पण द्या खायला. खायलाच केलं तुम्हाला हे. आणि गुळ वेगळा असल्यामुळे वेगळंच अनारसे दिसतात. काळा गुळ आहे, खसखस लागते याला, पोरं पण खाते. केले मी थोडंच टाकलंय, लय नाही केलेलं. पालकाच्या पुऱ्या कधी करते? ज्वारीच्या पापड्या करायच्या त्या आज कालच्या केलेल्या वाळल्यात. काल पाऊसच म्हणजे पडलं होतं, त्यामुळे एवढं वातावरण चेंज झालं, त्यामुळे म्हणलं शाबूच्याच केलेत आज. पळी खिस टाकून बटाटा टाकून पापड असं हे अशी गोळी करायची, खसखस घेऊन आणि अनारस मोठ्या गॅसवर चालत नाही, बारीक गॅस लागतो. खिडकी उघडली कधी ना, वारा लागायला लागली गॅस. करू का बंद खिडकी? खिडकी का? काय करताय सध्या? अनारसे करते, अनारसे. होय, झाले अनारसे करून. छान गुळातले करताय ना? हा, कोण कोण साखरेचे पण करतं ना, म्हणून. साखरेचे नाही देत मला. हा ना, छान होतात साखरेचे पण. हा ना, राहतात साखरेचे चांगले. कधी मी केले. साखरेचे कडक होतात ना. हा, कडक होतात ते, हा. राहण्यासाठी चांगले असतात. हे गुळाचे कसे जास्त दिवस राहत नाहीत ना. खाऊन बघा ना. चांगले लागतात. मी खायला तिकडे हो की बाजूला. अरे वा, जाळी वेळी छान आली हो, एकदम मस्त आहेत ना. त्याला किती दिवस भिजवून हाय का त्याला काय? ती चॉकलेटी गुळ आहे, एक चॉकलेटी. नंबर. चवीला छान लागतो, खूप मस्त लागतो. गुळ वेगळा येतो. छान आहे, छान. आज आमच्या ताईंनी अनारसे केले. लवकर ऑर्डर करा. हा, अनारशाला लय उशीर लागतो. काय नंबर सांगा? अनारशाला लय उशीर लागतो. तुम्ही नंबर सांगा, आपल्याला ऑर्डर येणार संध्याकाळी. तर नंबर घ्या 99 22 68 98 51. तरी तिने अनारसा खाऊन झालेला आहे, आणि एकदम छान झाले. आणि हे मी तीळ पण लावून पण केलेलं आहे, पण ते थोडंसं गरम तेल असल्यामुळं थोडंसं ह्याला लय बारीक गॅसवर करावं, त्याच्यात जाळी लय बनली ना, त्यामुळे ते व्हायला लागले. पीठ खूप दिवस आपल्याला ज्वारी दळायची. चला लवकर. चल. तर तिथे बघा कशी तळून घेऊन बसली खायला. काय काय घेतले बघा तिने. करायच्या नावाने शिमगा, कुरडई आणि चकली बटाट्याची लय आवडते तिला. आमची जर वर कुरडई चकली जर ठेवली ना तर एका महिन्यात खलास होती, आणि डब्यात जर गेले ना तर वर्षभर राहील. एकदा भांडी घासायला काढली होती मी, आणि म्हणून वर ठेवली होती भरणीत. कशा तो कोंड्याला का जातात पुन्हा उन्हाने निघून. आता एवढी ज्वारी दळायची आम्हाला. चलो चलो चलो.
उन्हाने लय वाळेल पुन्हा. वाळू दे की.